नमस्कार. केबी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. येवले शहरातील मुख्य नांदगाव रस्ता संपूर्णपणे गेला खड्ड्यात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, रहिवाशी वृक्षारोपण करणं. नाशिक प्रतिनिधी. येवला शहरातील मुख्य शहरातून जाणारा रस्ता लक्ष्मी आई माता मंदिर ते हजरत पीर सय्यद इब्राहिम शाह बाबा दर्गा चौक, हजरत सय्यद बाबा चौक हा साभा विभागात असलेला मुख्य चाळीसगावकडे जाणारा रस्ता गेल्या 25 वर्षापासून खड्डेमय झालेला आहे. तरी नाशिक जिल्हा व येवला सांबा विभागात सर्व मनमानी भोंगळ कारभार चालू आहे. ठेकेदार व अधिकारी हे नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. राज्य सरकारचे यावर काहीच नियंत्रण राहिलेले नाही. नांदगाव रोड पूर्ण खड्ड्यात खचून गेला आहे. सांबा दुर्लक्ष करीत आहे. येवला तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा गंगा दरवाजा ते कोपरगाव हायवे लगतचा रस्ता खड्डेमय झालेला आहे. शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे सर्व नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर्व ठिकठिकाणी चारही बाजूला सर्वत्र ग्रामीण भागात देखील हीच अवस्था झालेली आहे. याकडे जिल्हाधिकारी व पालकमंत्री हे स्वतः स्थळ पाहणी केव्हा करणार? गुणवत्ता नियंत्रण पथकाद्वारे सखोल चौकशी करणार का? येवला नाशिक जिल्हा सांबा विभागात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. यावर राज्य सरकार वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे लक्ष देणार का, असा सवाल संपूर्ण शहर व तालुकाभर उपस्थित